आज 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपात सत्यशोधक शेतकरी सभा जन आंदोलन संघर्ष समिती, साक्री तालुका अंगणवाडी कर्मचारी व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्क्स यांनी केंद्र सरकारच्या हुकुमशाही कायद्याविरोधात साक्री तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता। या विविध संघटनांनी एकत्र येऊन आज केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी संपात सहभागी होऊन आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना देण्यात आले। यात सत्यशोधक शेतकरी सभेच्या व जन आंदोलन संघर्ष समितीच्या 26 मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले। तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळावा व मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका इतके मानधन देण्यात यावे आणि सर्व विमा योजनांचा त्वरित लाभ मिळण्यात यावा। तसेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स यांच्यावर लादलेला विधेयक कायदा 2020 व शेतकरी विधेयक 2020 हे रद्द करावे। केंद्र सरकारने केलेले खासगीकरण विरोधात आज विविध संघटनांनी केंद्र सरकारच्या विरोधात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते, कॉम्रेड वंजी गायकवाड, कॉम्रेड यशवंत माळचे, कॉम्रेड मनसाराम पवार, अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी सतत झटणारे प्राध्यापक नरेंद्र तोरवणे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्सचे किरण नांद्रे, भारत कुवर, गिरीश देसले, प्रवीण जाधव, अनिकेत सोनवणे, गणेश वाघ, कविता कुवर, मनीषा शिवदे, रत्नाबाई नांद्रेसह विविध संघटनेचे कार्यकर्ते व कर्मचारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने देशव्यापी संपात सहभागी झाले होते। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून आज सगळीकडे साजरा केला जातो। या संविधान दिवशीच देशभर संविधान बचाव आणि संविधानाने जे हक्क दिलेले आहेत त्यांचंही रक्षण करा असा संदेश घेऊन सरकारला त्या ठिकाणी इशारा देण्याकरता देशभर आज आंदोलन चाललेलं आहे। मी संविधान दिनानिमित्ताने नम्रपणे अभिवादन करतो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी साक्रीला आंदोलन होतंय, धुळ्याला होतंय, देशभर होतंय। मी सुरुवातीला पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यातनं प्रचंड संख्येने शेतकरी दिल्लीवर कूच करत होते। रामलीला मैदान संपूर्णपणे भरून टाकायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं आणि हरियाणाच्या सीमेवर त्या ठिकाणी प्रमुख 30 शेतकरी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अटक झालेली आहे। त्याच्यामुळे समुदाय आणखी भडकला आणि त्यांनी ट्रॅक्टर जवळजवळ निम्न लष्करी दल ज्याला म्हणतो आपण त्यांच्या अंगावर घालून ट्रॅक्टर आता दिल्लीकडे निघालेले आहेत। म्हणजे देशभर अत्यंत प्रक्षोभक अशी स्थिती आहे आणि सरकार जी त्या ठिकाणी पावलं उचलतंय त्याबद्दल मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने निषेध व्यक्त करतो। आजचा जो त्या ठिकाणी देशव्यापी बंद आहे तो साधारणतः दोन मागण्यांकरता, ठळक मागण्यांकरता आहे। एक म्हणजे कामगारांनी, कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी खूप मोठं त्या ठिकाणी झगडे केले, दीर्घकाळ झगडे चालले आणि जे कायदे करून घेतलेत सरकारने मनामताने ते केलेले नव्हते। हे कामगार चळवळीमुळे कायदे करावे लागले आणि असे 44 कायदे आहेत। या 44 कायद्यांचं संकोचन केलं सरकारने आणि 4 त्या ठिकाणी कामगार कोड नावाने त्यांनी त्या ठिकाणी आणलेले आहेत। या कोडमुळे काय घडणार आहे? या कोडमुळे त्या ठिकाणी कामगारांना संघटना करण्याचा अधिकारच काढून घेतलेला आहे। संघटनेमध्ये जे बाहेरचे पदाधिकारी राहत होते तेही त्या ठिकाणी मर्यादित केलेले 1 किंवा 2च राहता येतील असं म्हटलेलं आहे। तेव्हा हा जो कोड आहे या कोडमुळे हायर अँड फायर ज्या मालकाला त्या ठिकाणी कामगारांची नेमणूक करायचा अधिकार आहे त्याला कामावरून काढून टाकण्याचाही अधिकार आहे असं सरकार म्हणते। यापूर्वी जर कामावरून काढायचं असेल तर त्याला चार्जशीट द्यायला लागायचं, चौकशी करायला लागायची, कोर्टात जायला लागायचं, कोर्टाने परवानगी दिली तर काढावं। आता सरकार असं म्हणतं की हायर अँड फायर, काय नाही, मालकाला वाटलं त्याने काढून टाका। अशा प्रकारे या कायद्यामध्ये सगळ्या दुरुस्त्या येत आहेत। मी मगाशी म्हटलं
की आम्ही 8 तास, हे आता त्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आहे, तहसील कार्यालयातला कर्मचारी 8 तास काम करतो. आता अंगणवाडी सेविका होत्या, त्यांनाही 8 तासाचं बंधन आहे. सगळ्या कामगार कर्मचाऱ्यांना 8 तासाचं बंधन आहे. एवढंच नव्हे तर शेतमजूर स्त्रिया ज्या आहेत, पुरुष आहेत, यांनाही 8 तासाचं बंधन त्या ठिकाणी कामाचं होतं. आता केंद्र सरकार नवं कायदा आणतंय, 8 तासाऐवजी 12 तास काम करावं लागेल असं त्या कायद्यात म्हटलेलं आहे. तेव्हा हे सगळं जे आहे त्याच्या विरोधात देशभर असंतोष आहे. कामगार कर्मचारी तर नेहमीच त्या ठिकाणी झगडत राहतो, लढत राहतो, तो संघटित आहे. असंघटितही बरेच कामगार आहेत.